डोंबिवली पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली आहे। MIDC फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत दुपारी बॉयलरचा भयंकर स्फोट झाला। गुरुवारी दुपारी 1:30ची वेळ। कामगार नेहमीप्रमाणे उत्पादनाच्या कामात व्यग्र असताना अचानक काही कळायच्या आत हा स्फोट झाला। दुपारच्या शांत वातावरणात स्फोटाचा भयानक आवाज घुमला। पाठोपाठ धुराचे काळे लोट पसरायला सुरुवात झाली आणि आकाशाकडे झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाला पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला। या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। समोरचे दृश्य पाहून किंकाळ्या ऐकून थरकाप उडत होता। या स्फोटात 11 जणांमध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या तरुणीचे नाव कुमारी रोहिणी चंद्रकांत कदम असून ही तरुणी श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची असून तिच्या कुटुंबात आई वडील, मोठी बहीण आणि एक भाऊ आहे। हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची नजर लागली। तिच्या या जाण्याने कदम कुटुंबावर तसेच कोलमांडरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची शांत आणि प्रेमळ कन्या रोहिणी कदम ही तारुण्यात सगळ्यातून निघून जाणे ही अत्यंत दुःखद बाब आहे। तिच्या या जाण्याने कुटुंबात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली। ही दुःखद बातमी समजता श्रीवर्धन तालुका तसेच कोलमांडले गाव संपूर्णपणे हादरून गेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।